विषय खेळाडू घडवण्याचा निघालाय, मग संघ बांधणी आणि खेळाडूंच्या पाठीशी खंबीर उभं राहणं या गोष्टीही ओघानं आल्याच की. मुंबईकर रोहित शर्मा या सगळ्या गोष्टींची पूर्तता करतो. गार्डन में कौन कौन घूम रहा है असं सामना दरम्यान वडिलकीच्या आविर्भावात दरडावताना हलक्या फुलक्या क्षणी गार्डनमध्ये फिरणाऱ्या याच सहकाऱ्यांना जेवायला घेऊन जाणारा रोहित शर्माच असतो. आनंद साजरा करत सहकाऱ्यांसह अगदी बिनधास्त नृत्य करणं. बुमराह, विराट सारखे सिनियर सहकारी ते सरफराज, पंत यांच्यासारख्या तरुण सहकाऱ्यांना देखील ज्याचं छान ट्युनिंग जमतं तो म्हणजे कर्णधार रोहित शर्मा. कसोटी तज्ज्ञ चेतेश्वर पुजारा फलंदाजीत चिवट असला तरी क्षेत्ररक्षण करताना त्याला लपवावं लागतं याचं भान रोहितला असतं. कामगिरी नीट होत नसल्यानं संघाबाहेर बसण्याचा नियम कर्णधार असताना जो स्वतःलाही लागू करतो, तेव्हा हा संघनायक संघहित किती जपतो याचा अंदाज येतो. विराटच्या कर्णधार म्हणून कार्यकाळात प्रशिक्षक अनिल कुंबळे, तसंच शिखर धवन, मुरली विजय असे काही खेळाडू संघाबाहेर गेले. त्यामागे कारणंही तशी असतील, पण त्याची नकारात्मक चर्चा मीडिया आणि सोशल मीडियाच्या व्यासपीठावर झाली. प्रत्येक घरात भांडणं असतातच, पण ती चव्हाट्यावर येणं दुःखद असतं. रोहितच्या कार्यकाळात असं कधीही घडलं नाही. संघाबाहेर जाणाऱ्या खेळाडूशी संवाद साधून त्याला पूर्वकल्पना देण्याचा शिरस्ता रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविडने घेतला. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी खऱ्या अर्थानं बहरली. हा संघ एक ब्रँड म्हणून प्रस्थापित झाला. मात्र पडत्या काळात रोहितला कर्णधार पदापासून लगेचच दूर करताना या संघानं आपलं व्यावसायिक हित जपलं. रोहितच्या चाहत्यांनी मात्र आपला सगळा राग, भडास काढलेली आपण बघितली. मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापन, नवा कर्णधार हार्दिक पांड्या यांना रोहित प्रेमींच्या रोषाला सामोरं जावं लागलं. एखाद्या सिने अभिनेत्यानंतर असं प्रचंड प्रेम क्रिकेटपटू म्हणून कदाचित रोहितच्याच वाट्याला आलं असावं. मुंबई का राजा कौन, रोहित शर्मा, रोहित शर्मा अशी प्रेमपूर्वक आरोळ्या वानखेडेवर घुमल्या तेव्हा रोहितचे डोळे सुद्धा पाणावले होते. आपल्यापैकी फारच कमी जणांना आठवत असेल की हा मुलगा भारतानं जिंकलेल्या पहिल्या T20 जगज्जेतेपदाच्या संघातही होता, पण 2011च्या वन डे वर्ल्ड कपच्या संघात त्याला स्थान मिळालं नव्हतं. ही पोकळी पुढे कर्णधार म्हणून T20 वर्ल्ड कप जेतेपद, ICC चॅम्पियन करंडक जेतेपदासह त्यानं भरून काढले. अर्थात भारतीय संघातील स्थान पुन्हा मिळवत ते भक्कम करण्यामागेही खूप परिश्रम होते त्याचे. निवड समितीचं लक्ष वेधून घेत त्यानं देशांतर्गत स्पर्धात केलेल्या चमकदार कामगिरीनं त्याने आपलं ते स्थान पटकावलं. असंच स्वतःला सिद्ध करणाऱ्या एका देशांतर्गत T20 खेळीत मुश्ताक अली T20 स्पर्धेत त्यानं 45 चेंडूमध्ये नाबाद 101 धावा तडकवल्या होत्या. T20 क्रिकेटमधील हे भारतीयाचं पहिलं शतक ठरलं होतं. ब्रेबॉर्न स्टेडियमवरील त्या सामन्यात षटकार खेचताना रोहितनं पहिल्या मजल्यावरच्या एका दालनाची काच फोडली होती. त्यानंतर हा खेळाडू भारतीय संघात स्थिरावला आणि मग त्यानं मागे वळून कधी पाहिलं नाही. धावांच्या गणितात सचिन, द्रविड आणि विराट यांच्या नावावर कैक विक्रम असतील, पण इथं रोहितच्या नावावर शतकं आणि अर्धशतकांच्या सोबत 3 वन डे द्विशतकांची नोंद आहे. आत्ताच आपण तो T20तल्या भारताचा कर्णधार शतकवीर असल्याचा उल्लेख केला. वन डे क्रिकेटमध्ये आता शतक आउटडेटेड झालंय. हे रोहितनं 3 द्विशतकं झळकावून या जगाला दाखवून दिलं.